So welcome dear students. In this video we shall discuss the paper pattern of biology and chemistry. Because the new paper pattern has been introduced for the 11th and 12th standard. 11वी-12वी साठी नवीन पेपर पॅटर्न आलेला आहे. आणि कुठल्याही गोष्टींचा अभ्यास करत असताना लेकरांनो आपल्याला त्या गोष्टीची किंवा त्या विषयाची त्या एखाद्या वस्तूची आपल्याला इत्थंभूत माहिती असणं गरजेचं आहे. वेन वी हॅव ए प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट समथिंग वी कॅन जज दॅट थिंग. आपण त्या थिंगला जज करू शकतो. वी कॅन अरेंज, वी कॅन प्लॅन दॅट थिंग, वी कॅन प्लॅन आवर क्रायटेरिया. आपला पूर्ण प्लॅनिंग व्यवस्थित करू शकतो. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं अभ्यास करायचा आहे. जर आपल्याला 12वीच्या परीक्षेमध्ये यश मिळवायचंय, नीट सारख्या एक्झाममध्ये, सीईटी सारख्या एक्झाममध्ये, JEE सारख्या एक्झाममध्ये जर आपल्याला सक्सेस मिळवायचं असेल लेकरांनो, आपल्याला सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून डिटेलमध्ये प्रत्येक विषयाची माहिती असली पाहिजे. अभ्यास तर सर्वच करतात, पण अभ्यास जे प्लॅनिंग न करतात ते यशस्वी होत असतात. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाची आहे प्लॅनिंग. आणि म्हणून आपण गुरुकुल पद्धतीपासून पाहत आलेलो आहोत. प्राचीन आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्याही गोष्टीचं ज्ञान दिल्यानंतर त्या गोष्टीचं मूल्यमापन केलं जातं. इव्हॅल्युएशन, प्रॉपर इव्हॅल्युएशन झाल्यानंतरच कळतं की एखाद्याला तो विषय समजलाय का नाही. आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये परीक्षा पद्धती ही आलेली आहे. आणि परीक्षा पद्धती वर्षभराचं पूर्ण अभ्यास केलेलं एखाद्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन हे शेवटच्या 2 ते 3 तासामध्ये या परीक्षेच्या माध्यमातून होत असतं. आणि म्हणून त्या परीक्षेचा पेपर पॅटर्न, त्या पूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, त्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा, कुठल्या प्रश्नाला किती वेटेज आहे, कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे, हे मी तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज 11th स्टँडर्डसाठी पाठवलेलं आहे. 12th स्टँडर्डलाही तसंच प्रत्येक चॅप्टरला वेटेज आहे. प्रत्येक चॅप्टरमध्ये कुठल्या भागावर प्रश्न विचारले जातात किंवा कुठल्या क्वेश्चनमध्ये कुठल्या चॅप्टरचे सहसा प्रश्न येतात याचा पूर्ण अभ्यास आपण केला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण प्रत्येक चॅप्टर वाईज वेटेज पाहून जर आपण पेपर पॅटर्न व्यवस्थित जर अभ्यास केला तर आपल्याला त्या 3 तासामध्ये आपण वर्षभराची जी काही मेहनत केलेली आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये ओतायला वेळ लागणार नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये नेमका न्यूज पेपर पॅटर्न काय झालेला आहे, 11वीला किती किती एक्झाम असतात, काय थेरी एक्झाम, काय प्रॅक्टिकल एक्झाम, या प्रत्येक गोष्टींची माहिती देणार आहे. लेकरांनो लक्षात घ्या, आपण वर्षभर अभ्यास करतो आणि जे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात त्यांनाच लेकरांनो यश मिळत असतं. शेवटच्या एक्झामच्या 8-10 दिवस अगोदर किंवा उद्या पेपर आहे, आज आपण अभ्यासाला बसलो, वर्षभर ना कॉलेज अटेंड केलं ना लेक्चर व्यवस्थित अटेंड केले, नुसतं कॉलेज बंक करत राहिलो, इकडचं फिर तिकडं फिर, अशानं आपल्याला लेकरांनो यश मिळत नसतं. आणि म्हणून यश जर मिळवायचं असेल तर आपल्याला कन्सिस्टन्सी, म्हणून मी मागच कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं सक्सेस फॉर्म्युला जो आहे त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी, सातत्य. फार बरेच विद्यार्थी आरंभशूर असतात. आरंभशूर म्हणजे सुरुवात धमाक्यात करतात. आता मी 11वी सायन्सला ऍडमिशन घेतले, सुरुवातीला इतकी बॅटरी चार्ज असते आणि नंतर अचानक एक 4-8 दिवस झाले की तुमचा जो उत्साह होता 11वी सायन्स बद्दल, ते जाणून घेण्याबद्दल, तो उत्साह विरून जातो. आणि मग नंतर आपल्याला डायरेक्ट आठवण येते ती 12वीच्या परीक्षेमध्ये. म्हणून आरंभशूरपणा काही कामाचा नसतो. सुरुवात ही व्यवस्थित करा आणि तो पूर्ण अभ्यासातलं सातत्य हे शेवटपर्यंत तसंच राहू द्या. ग्राफ चढता राहू द्या, ग्राफ उतरता राहू देऊ नये. आणि म्हणून या ठिकाणी मला एक गोष्ट सुद्धा आठवते. स्वामी विवेकानंद, तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतातील सगळ्यात हुशार विद्यार्थ्यापैकी एक स्वामी विवेकानंद होते. त्यांच्या शालेय जीवनात आणि नंतर आयुष्यभराच्या काळामध्ये अतिशय कमी कालावधी त्यांना, कमी आयुष्य त्यांना लाभलं, पण त्या पूर्ण त्या 30-40 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी या भारतावरच नाही तर जगावर स्वतःच्या या पूर्ण बुद्धिमत्तेची छाप सोडून गेले. आणि म्हणून या स्वामी विवेकानंदाचा एक लहानपणीचा किस्सा मला इथं सांगायला आठवेल. स्वामी विवेकानंदाची उद्या परीक्षा होती आणि ते आदल्या दिवशी किल्ला बांधत होते, खेळ खेळत होते. आणि त्यांचा मित्र तिथं आला स्वामी विवेकानंदाचा. आणि स्वामी विवेकानंदाला म्हटलं, अरे नरेंद्र, अरे उद्या परीक्षा आहे, तू असा खेळत बसलास, हे काय करायलास? मित्रांनी नरेंद्रला विचार, नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंदाचं नाव.
नरेंद्रला हा प्रश्न विचारल्यानंतर नरेंद्रनं स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर लगेच उत्तर दिलं. अरे मित्रा, ही उद्याची जी परीक्षा आहे ती माझ्या वर्षभर केलेल्या अभ्यासाचं मूल्यमापन आहे. आणि त्या परीक्षेमध्ये मी परीक्षेच्या आदल्या दिवशी काय करायलो हे विचारलं नाही, वर्षभर काय केलं. आणि मी वर्षभर डेली अभ्यास केला. म्हणजे तू उद्या परीक्षा आहे म्हणून आज वाचायलास. माझं तसं नाही. मी वर्षभर अभ्यास केलाय आणि वर्षभर अभ्यासाचं उद्याच्या परीक्षेत विचारण्यात, आज मी किल्ला बांधायलोय का काय खेळायलोय ह्याच्याबद्दल नाही. माझा वर्षभर अभ्यास झालेला आहे, मी उद्या परीक्षेमध्ये टॉप करेल. म्हणजे नरेंद्राचं उत्तर पहा की विद्यार्थी कोणता सक्सेसफुल होतो, जो वर्षभर सातत्याने अभ्यास करतो. आणि आजकालचा जो विद्यार्थी बघितला, पिझ्झा बर्गर सारखा फास्ट फूडवाला झालाय. त्याला इन्स्टंट पाहिजे. काय आहे ते पॉकेट मनी. एक दिवस अगोदर उद्या पेपर म्हणलं की आज काहीतरी रटप वाचायचं, थातुरमातुर वाचून परीक्षेला प्रेझेंट राहायचं. आणि त्याच्यामुळं मग अर्धवट घेतलेलं नॉलेज हे पूर्ण. म्हणून या जगामध्ये वावरत असताना लेकरांनो, अति वेड तरी राहावं नाही तर अति शहाणं तरी राहावं. हे आदले मधले जे असतात हे फार अवघड असतं. यांचं धड तिकडेही जाता येत नाही, धड याही कॅटेगरीत येत नाहीत. म्हणून एकतर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि रेग्युलॅरिटी फार महत्वाची आहे. तर आपण जाणून घेऊयात लेकरांनो काय पेपर पॅटर्न आहे बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचा. लक्षात घ्या लेकरांनो, फॉर द 11th and 12th standard the chemistry and biology paper pattern is same. दोघांसाठी पेपर पॅटर्न काय आहे, सेम आहे. हे अगोदर लक्षात ठेवा. म्हणजे पेपरचा जो पॅटर्न आहे प्रत्येक 11वी आणि 12वी साठी त्यांच्या ज्या वर्षभरातल्या टेस्ट्स होतात याच्यातील पेपर पॅटर्न काय आहे हे सेम आहे. हे अगोदर लक्षात ठेवा. आणि 11वी 12वी साठी वर्षभरामध्ये लेकरांनो तुमच्या एकूण 4 एक्झाम होत असतात. किती एक्झाम होतात? 4. अँड डिपेंडिंग अपॉन द कॉलेज, पर्सनली कॉलेज सुद्धा वैयक्तिक पुन्हा त्या कॉलेजनुसार आणखीन एक्स्ट्रा तुमच्या प्रॅक्टिस एक्झाम वगैरे एक्स्ट्रा घेतात. तुमच्या MCQ बेस्ड एक्झाम या बाकीच्या तर आपण चालत असतात. पण शासनानं घालून दिलेल्या रूलनुसार प्रत्येक कॉलेजला 11वी साठी वर्षभरातनं 4 एक्झाम घ्यायच्या असतात. 12वी साठी सुद्धा वर्षभरातनं कमीत कमी किती एक्झाम द्यायच्यात? 4 एक्झाम ह्या घ्यायच्याच असतात. तर अगोदर ते नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर 11वी आणि 12वी दोघांसाठी आता मी कॉमन बोलायलो. तर तुमच्यासाठी 2 युनिट टेस्ट असतात. एक असते युनिट टेस्ट फर्स्ट. व्यवस्थित समजून घ्या. ही युनिट टेस्ट फर्स्ट असते तुमच्या फर्स्ट टर्म मध्ये, पहिल्या सत्रामध्ये. वर्षभर जे असतं तुमचं 10 महिन्याचं 11 महिन्याचं जे काही सत्र 10 महिन्याचं धरूयात आपण. या 10 महिन्याच्या पूर्ण कॉलेजची तुमच्या 2 सत्र पाडलेले असतात. प्रथम सत्र, द्वितीय सत्र. त्या प्रथम सत्राच्या अर्ध्या मध्यामध्ये एक पहिली टेस्ट होते जी तुमच्या पहिल्या 2 महिन्यात 2.5 महिन्यात जो काही सिलेबस झालेला असतो 6 महिन्याच्या सत्रातला मध्य म्हणजे 3 महिन्यापर्यंतच्या सिलेबसवर जी टेस्ट होते सहसा ती युनिट टेस्ट, फर्स्ट युनिट टेस्ट ही असते 25 मार्क्सची. दॅट इज कॉमन फॉर केमिस्ट्री ॲज वेल ॲज बायोलॉजी. मी सेम आहे असं सांगितलं अगोदर, ते समजून घ्या. नंतर दुसरी जी असते टर्मिनल एक्झाम. आता ही टर्मिनल एक्झाम असते प्रथम सत्राच्या शेवटची. पहिल्या सत्राचा शेवट जनरली आपला सहसा शेवट हा दिवाळीच्या दरम्यान येत असतो. आणि ह्या दिवाळीच्या दरम्यान म्हणजे पहिल्या 6 माहीची परीक्षा, पहिल्या 6 महिन्याची पहिल्या सत्राची परीक्षा ही आहे 50 मार्क्सची. किती मार्क्सची आहे लेकरांनो? 50 मार्क्सची ही एक्झाम असते. टर्मिनल एक्झाम आपण त्याला म्हणतो. नंतर याच्यानंतरचा दुसरा जो सत्र सुरू होतं मग त्याच्यामधली टेस्ट असते युनिट टेस्ट सेकंड. कारण पहिली टेस्ट झाली प्रथम घटक चाचणी ज्याला आपण म्हणतो, तसं आता ही द्वितीय घटक चाचणी युनिट टेस्ट सेकंड ही सुद्धा असते 25 मार्क्सची. ही सुद्धा किती मार्क्सची असते? 25 मार्क्सची. आणि नंतर फायनलला ज्याला आपण वार्षिक परीक्षा म्हणतो म्हणजेच अॅन्युअल एक्झाम
ही अॅन्युअल एक्झाम असते बायोलॉजी ॲज वेल ॲज केमिस्ट्रीसाठी 70 मार्क्सची. म्हणजे एकंदरीत वर्षभरामध्ये तुम्हाला 4 एक्झामला सामोरं जायचे व्यवस्थित अभ्यास. आणि या एक्झामच्या मूल्यमापनावरूनच तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. तुमच्या त्या घेतलेल्या कंटेंटवरची जी काही परीक्षा असते ती आपण किती सक्सेसफुली त्याच्यामध्ये यश मिळवत आहोत याच्यावरूनच तुमचं वर्षभराचं यश. म्हणून नरेंद्रच्या गोष्टीप्रमाणे आपल्याला प्रत्येक एक्झाममध्ये टॉप करत राहायचंय, प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला यश मिळवायचंय, प्रत्येक एक्झाममध्ये चांगली स्कोरिंग झाली पाहिजे, जेणेकरून थेरी जेवढी तुमची परफेक्ट होते तेवढं तुम्हाला नंतर MCQ बेस्ड ज्या एक्झाम आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, त्या सोप्या जायला लागतात. आणि म्हणून या थेरी बेस्ड ज्या एक्झाम आहेत 4, आणि याच्यानंतर मग या अॅन्युअल एक्झाम नंतर ज्या आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात, मग CETची एक्झाम येते, नीटची एक्झाम येते, JEEची एक्झाम येते, KVPYची एक्झाम असते, तुमच्या डिप्परच्या एक्झाम असतात. अशा वेगवेगळ्या एक्झाम आज भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या त्यांच्या कॉलेजेसद्वारे केल्या जातात. पण यातल्या ज्या काही थोड्याशा लिस्ट आउट केलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या तुमच्यासाठी, एक MHT CET, महाराष्ट्र शासनाची CET एक्झाम, इंजिनिअरिंग आणि तुमच्या फार्मसी वगैरेसाठी ॲडमिशन घेण्यासाठीची जी आहे ती आहे. तुमची नीट एक्झाम आहे जी मेडिकल, BDS, MBBS, BDS, BAMS ला जाण्यासाठीची जी एक्झाम आहे. त्याच्यानंतर आपण ते डिटेलमध्ये व्यवस्थित नंतर पाहणारच आहोत. तर अगोदर आपण ह्या एक्झाम पॅटर्न बद्दल आपण बघूया. तर त्यामध्ये पहिली आहे युनिट टेस्ट एक्झाम. ओके, दिस इज द युनिट टेस्ट एक्झाम. 25 मार्काची जी एक्झाम असते हिचा नेमका पॅटर्न कसा आहे. तर लेकरांनो, ह्या 4ही एक्झाममध्ये युनिट टेस्ट 2, टर्मिनल आणि अॅन्युअल या एक्झामच्या पेपर पॅटर्नमध्ये केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी एकूण 4 सेक्शनमध्ये पेपर त्यांनी तयार केलेला आहे. किती सेक्शन आहेत पेपरमध्ये? देर आर टोटल 4 सेक्शन्स इन ए क्वेश्चन पेपर फॉर बायोलॉजी अँड केमिस्ट्री. केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी 4 सेक्शन पाडलेले आहेत. मग ती युनिट टेस्ट असेल, टर्मिनल एक्झाम असेल किंवा अॅन्युअल एक्झाम असेल, 4 सेक्शन. तर ते 4 सेक्शन कोणते आहेत? तर बघा, युनिट टेस्ट 25 मार्क्स. याच्यासाठी त्यांनी टाइम ड्युरेशन दिलेलं आहे 1.5 hours. 1.5 तास तुम्हाला 25 मार्काच्या एक्झामसाठी त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पहिला सेक्शन ए, या सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1. दिस क्वेश्चन नंबर 1 इज केप्ट फॉर MCQs, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, बहुपर्यायी प्रश्न. म्हणजे प्रश्न दिलेला असेल आणि त्याला खाली 4 पर्याय असतील, जसं तुम्ही कोण बनेगा करोडपती मध्ये वगैरे KBSC मध्ये पाहतो. आणि त्या प्रश्नाचं अचूक उत्तर जवळपास ते 4ही पर्याय जवळपास आपल्याला ते सेमच वाटतात, पण ज्याचा एकदम बारकाईनं ॲक्युरेटली अभ्यास झालेला असतो त्याला एक्झॅक्ट आन्सर पटकन सापडतं. आणि या MCQ बेस्ड किती आहेत? मग 25 मार्काच्या युनिट टेस्टसाठी त्यांनी MCQ ठेवलेले आहेत 4. किती MCQ ठेवलेले आहेत? 4. म्हणजे प्रत्येक ईच MCQ कॅरी 1 मार्क. प्रत्येक MCQ किती कॅरी करतो? 1 मार्क. मग 4 MCQ चे किती मार्क्स झाली? 4 मार्क्स. ओके. अँड देन क्वेश्चन नंबर 2 इज केप्ट फॉर VSA, व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन हे आहेत 3. आणि म्हणून each VSA कॅरी 1 मार्क फॉर each VSA. प्रत्येक VSA व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन म्हणजे तुम्हाला उत्तर अतिशय लहान लिहायचं. तुमचा प्रश्न मोठा असेल, समजा आपण एखादं उदाहरण घेऊया. आता MCQ मध्ये कसं लिहायचं अगोदर ते सांगतो तुम्हाला मी. तर हा 3 मार्कसाठी समजा एखादा MCQ विचारला. आता याच्यावरच बघा, द कदम सर इज ए टीचर ऑफ डॅश डॅश डॅश, और कदम सर टीचेस अस डॅश डॅश डॅश. कदम सर आम्हाला हा विषय शिकवतात. समजा त्यांनी मग पर्याय दिले, केमिस्ट्री, बायोलॉजी, केमिस्ट्री अँड बायोलॉजी,
physics. Now you can have the answer. तुमच्याकडे आता ह्याच्यातलं कुठलं तरी आन्सर आहेच. काय आहे? केमिस्ट्री शिकवतात का? बायोलॉजी शिकवतात का? केमिस्ट्री शिकवतात. पण बी बायोलॉजी पण शिकवतात. सी केमिस्ट्री बायो. अरे हे तर जरा मोस्ट करेक्ट वाटायले, कारण कदम सर दोन्ही सब्जेक्ट शिकवतात, केमिस्ट्री आणि बायो. मग तुमच्या हा समजा क्वेश्चन नंबर 1, या 1 मधला हा समजा रोमन मधला स्मॉल 1 असेल आणि ह्याच्या कदम सर टीचेस डॅश डॅश सब्जेक्ट्स. तर तुम्ही त्याच्यातलं कोणता आन्सर लिहिणार? मग आता व्हाईल यू आर रायटिंग आन्सर यू आर रायटिंग क्वेश्चन नंबर आता हा तर लिहिलाय क्वेश्चन नंबर 1, त्याच्यातलं आन्सर लिहायला, त्याच्यातल्या 1चा आन्सर लिहायला. काय आहे त्याचा अल्फाबेट लिहा. कोणता आहे? सी. हे लिहायला विसरू नका. सी. काय आन्सर आहे? केमिस्ट्री अँड बायोलॉजी. आता मी ते शॉर्ट मध्ये लिहिलं, असं लिहू नका. तर बघा क्वेश्चन नंबर 1 मधल्या पहिल्याच आन्सर आहे ऑप्शन सी. समजा तुम्हाला वाटलं आणखीन एक पूर्ण प्रश्न सोडवला आणि नंतर अलीकडे हे मला आन्सर चूक वाटायले, कदम सर कुणाला वाटेल फिजिक्स शिकवतात, ज्याचा अभ्यास नाही त्याला डायरेक्ट आलेले हौशे नवशे गवशे. समजा त्याला आणखीन कुठंतरी वाटलं की बाबा क्वेश्चन नंबर 1चा आन्सर ते मला चुकल्यासारखं वाटायले आणि नंतर क्वेश्चन नंबर 1 मधलं परत पहिल्याचं आन्सर समजा त्यानं लिहिलं डी फिजिक्स. तर बोर्डाच्या रूल प्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे, जे पहिल्यांदा लिहिलेलं आन्सर आहे दॅट शुड बी असेस्ड. त्यालाच फक्त ग्राह्य धरावं, त्यालाच तपासावं. नंतर लिहिलेलं आन्सर मग ते चूक असेल बरोबर असेल, हे समजा चुकलं न चुकलं, समजा इथं बरोबर आहे 1 मार्क, इथं चुकलं न चुकलं इथं 0 मार्क. कोणता धरायचा? पहिला. समजा इथं तुम्ही चुकला असता आणि इथं समजा बरोबर असतं तर इथला मार्क द्यायचा नाही. जे पहिल्यांदा लिहिले त्या तुमच्या आन्सर बुक मध्ये दॅट आन्सर इज कन्सिडर्ड फॉर मार्किंग. मार्क देण्यासाठी फक्त पहिल्यांदा लिहिलेलं आन्सरच गृहीत धरायचंय, दुसऱ्यांदा लिहिलेलं नाही. त्याच्यामुळे आपल्याला एका MCQचं व्यवस्थित डोकं लावून एकदाच आन्सर लिहायचंय. बरेच विद्यार्थी इथंही लिहितात, आणखीन 10-15 पेज सोडून तिथंही लिहितात, तर ते नंतर लिहिलेलं तुम्हाला कन्सिडर केलं जाणार नाही, हे अगोदर लक्षात ठेवा. तर असा हा MCQ असेल. दुसरं काय? VSA व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन, म्हणजे उत्तर खूप. यू हॅव टू राईट ए आन्सर इन ए 1 or 2 वर्ड. 1 ते 2 शब्दामध्ये तुम्हाला काय करायचंय, जास्तीत जास्त फ्रेज टाईप मध्ये तुम्हाला आन्सर लिहायचे. 2 शब्द, 2.5 शब्द, 3 शब्द, म्हणजे तुम्हाला वाक्याच्या वाक्य तिथे लिहायचे नाहीत. म्हणजे तुमचा प्रश्न इथं मोठा असणार आहे, उत्तर अतिशय छोटा असणार आहे, पण तुमच्या डोक्याला ताण देणारं ते आन्सर असणार आहे. तुमचं वाचन किती बारकाईचं आहे हे चेक करणारं हे दुसरा क्वेश्चन आहे VSA व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन, आणि हा आहे 3 मार्काला. समजा आपण एखादं उदाहरण घेतलं, द स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड डॅश डॅश. बघा प्रश्न काय आहे? द स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड डॅश डॅश. उत्तर काय? फक्त डॅश डॅश. मग तिथं उत्तर काय? तिथं उत्तर समजा तुम्हाला ह्या VSA मध्ये परत 3 आहेत रोमन मध्ये, 1 2 3. समजा तो प्रश्न मी असा विचारला इथं, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट किंवा स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड डॅश डॅश. तर काय लिहायचं तुम्हाला? फक्त तिथं ते पूर्ण सेंटेन्स लिहायचंय आणि त्याच्या त्या डॅश डॅशच्या जागी एकच शब्द लिहायचा. काय? ॲटम. त्याची उत्तर काय आहे? बघा प्रश्न एवढा आहे पण त्याचं आन्सर एवढं आहे. तुम्हाला त्या क्वेश्चन नंबर 2 मधल्या VSAतल्या 3 पैकीच्या पहिल्याचं मार्क्स मिळून जाईल, 1 मार्क. म्हणजे अतिशय बारकाईनं आपल्याला तिथं अभ्यास असला. बरेच एखादी डायग्राम देतील, त्या डायग्राम मध्ये कुठलं तरी ए नाव द्या, वेगवेगळ्या टाईपनं त्यांनी प्रश्न विचारतील, तर ते आपल्याला तिथं तुम्हाला जसं जसं एक्झाम वगैरे होतील त्यावेळेस तुम्हाला ती आयडिया मिळून जाईल. तर हा आहे क्वेश्चन नंबर 2. तर असा होता आपला हा सेक्शन ए. हा होता सेक्शन ए. ओके, नाउ द नेक्स्ट इज सेक्शन बी. सेक्शन बी मी सांगितलं तुम्हाला टोटल 4 सेक्शन पाडलेले आहेत. आता सेक्शन बी याच्यामध्ये काय आहे? तर याच्यामध्ये आहेत
टोटल क्वेश्चन नंबर 3, 4, 5, 6, 7, 8. किती क्वेश्चन आहेत? 8 म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 6 क्वेश्चन आहे. आणि 6 पैकी यू हॅव टू सॉल्व 4. तुम्हाला किती सोडवायचे? 6 त्यांनी क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्यातले 4. अँड दिस सेक्शन बी, each question in the section B is for 2 marks. जसं इथलं सेक्शन ए मधला प्रत्येक प्रश्न एमसीक्यू असेल, व्हीएसए असेल, हा 1 मार्कासाठी होता, तसं सेक्शन बी मधला प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कासाठी आहेत. अँड यू हॅव द इंटरनल चॉईस. तुमच्यासाठी चॉईस सुद्धा आहे. किती चॉईस आहेत? 6 दिलेले आहेत. 6 मधले कुठलेही 4 सोडवायचे. आणि 4 सोडवायचे म्हणजे प्रत्येकाला 2 मार्क. तर 4 क्वेश्चन सोडवले तर तुमचे तिथं किती मार्क होणार आहेत? 8 मार्क्स. 4 मार्क्सचे एमसीक्यू, 3 मार्क्सचा व्हीएसए आणि नंतर सेक्शन बी मधले 4 सोडवायचे 6 पैकी, त्याच्यात पण 8 मार्क्स. मी सांगायलो 25 मार्काच्या घटक चाचणी 1.5 तासात तुम्हाला सोडवणारा पेपर पॅटर्न. नंतर आहे, हा झाला क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 8. देन सेक्शन सी. या सेक्शन सी मध्ये लेकरांनो, सेक्शन सी मधला प्रत्येक क्वेश्चन आहे, जसा हा 2 मार्कासाठी होता, हा 1 मार्कासाठी होता, तसा हा किती मार्कासाठी आहे? each question in the section C is for 3 marks. 3 मार्कासाठी आहे. तर याच्यामध्ये किती प्रश्न आहेत बघा. यू हॅव टू राईट हिअर. देर आर क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10. बघा, क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10. तर ह्या तुम्हाला क्वेश्चन नंबर 11, 9, 10, 11 किती क्वेश्चन आहे? 3. अँड आउट ऑफ दोज 3 यू हॅव टू सॉल्व 2. त्या 3 पैकी कुठले? मीन्स हेअर ऑल्सो यू हॅव द चॉईस. परत इथं तुम्हाला एक चॉईस दिलेली आहे, म्हणजे 3 पैकी कुठलेही 2 सोपे सोडवा, अवघड सोडवा, जे तुम्हाला सोडवत आहे. आणि प्रत्येक क्वेश्चन 3 मार्क आले तर आपल्याला 2 सोडवायचे. म्हणजे सेक्शन सी घटक चाचणी मधला किती मार्क्सचा आहे? 6 मार्क्सचा आहे. अँड ऍट लास्ट सेक्शन डी. सेक्शन डी मध्ये यू हॅव क्वेश्चन नंबर 12 अँड क्वेश्चन नंबर 13. म्हणजे त्यांनी किती दिलेले आहेत? 2 दिलेले आहेत. आणि सेक्शन डी मधला प्रत्येक प्रश्न हा कसा आहे? लॉंग आन्सर क्वेश्चन आहे. हे तर एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन होते तुमचे एमसीक्यू आणि व्हीएसए. सेक्शन बी मधला लॉंग अँड आपला शॉर्ट आन्सर टाईपचा क्वेश्चन होता. कसल्या टाईपचा? शॉर्ट आन्सर टाईप फर्स्ट. त्याला आपण असं नाव देऊयात. शॉर्ट मध्येच लिहायचे. म्हणजे जनरली तुम्हाला इथं डेफिनेशन विचारतील, एखाद्या कुठल्या तरी बिटावरती नोट विचारतील, राईट ए नोट ऑन. कुणामध्ये? सेक्शन बी मध्ये, अलग लक्षामध्ये. किंवा सेक्शन सी मध्ये कुठले तरी थोडेसे डिस्क्राईब टाईपचे, कॉमेंट ऑन, अशा टाईपचे क्वेश्चन विचारतील. एखादे न्यूमरिकल्स टाकतील, न्यूमरिकल्स म्हणजे प्रॉब्लेम केमिस्ट्रीमध्ये, किंवा एखादे डायग्राम टाकतील अलग लक्षामध्ये, किंवा डायग्राम देतील, त्याचे नाव लिहा म्हणतील. म्हणजे असं या टाईपचे क्वेश्चन हे जनरली शॉर्ट आन्सर टाईप फर्स्ट आणि शॉर्ट आन्सर टाईप सेकंड. फर्स्ट का? 2 मार्काचे आहेत म्हणून. इथं सुद्धा शॉर्ट आन्सरचे आहेत. म्हणजे जनरली या जो नवीन पेपर पॅटर्न आहे याच्यामध्ये तुम्ही 2-2, 3-3 पान उत्तर लिहावा असं अपेक्षित नाही. तुमची बुद्धिमत्ता ही कमी लिखाणामध्येच इथं तपासली जाणार आहे. अशा टाईपचे प्रश्न डिझाईन केले जाणार आहेत की तुमच्या बुद्धीला ताण मिळणार आहे. तुमच्या त्या कमी आन्सरमध्येच तुमची बुद्धिमत्ता किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न या नवीन पॅटर्नमध्ये आहे. जुन्या पॅटर्नमध्ये 3 पान उत्तर लिहिलं 3 मार्क, 2 पान उत्तर लिहिलं 2 मार्क. इथं काहीच नाही. 1 शब्द लिहा, तुम्हाला 1 मार्क आहे, 2 मार्क आहे. म्हणजे इथं पण प्रश्न अशा टाईपचे आहेत की तुम्हाला वर्षभर थरो म्हणजे पूर्ण अभ्यास असला पाहिजे, तरच तुम्हाला या पेपर पॅटर्नमध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकतील, सक्सेस मिळू शकेल. तर असे हे सेक्शन बी ला शॉर्ट आन्सर फर्स्ट, सेक्शन सी ला शॉर्ट आन्सर सेकंड, आणि सेक्शन डी मधला जो 4 मार्काचा आहे त्याला आपण लिहूयात लॉंग आन्सर. याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं आन्सर डिटेलमध्ये लिहायचे. जनरली डायग्राम टाईपचे क्वेश्चन, इक्वेशन टाईपचे,
रिॲक्शन्स, मेकॅनिझम्स, अलग लक्षामध्ये किंवा न्यूमरिकल्स, मोठे न्यूमरिकल्स, अशा टाईपचे सहसा प्रश्न इथं, किंवा बऱ्याच वेळा तीन एक मार्काचे 3 सुद्धा विचारले जाऊ शकतात. 3 मार्काच्या क्वेश्चनमध्ये एक मार्काचे 2 प्रश्न, 2 मार्काच्या ह्याच्यामध्ये एकाच प्रश्नामध्ये 1 मार्क असे सुद्धा त्यांनी डिव्हिजन करू शकतील. किंवा 4 मार्कामध्ये 4 वेगवेगळे प्रश्न, किंवा 1-2 मार्काचा, 1 मार्काचं, जिथे करून तुमच्या एकदम बुद्धिमत्तेला ताण मिळेल की तुम्ही खरंच अभ्यास केलाय का. अशा टाईपचे जनरली हॉट्स टाईपचे क्वेश्चन, ज्याला हॉट्स म्हणजे हाय ऑर्डर थिंकिंग टाईपचे, हाय ऑर्डर थिंकिंग, HOT ज्याला आपण म्हणतो, हाय ऑर्डर थिंकिंगचे क्वेश्चन सहसा याच्यामध्ये MCQ मध्ये, VSA मध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर असा हा लॉंग आन्सर. मग इथं तुम्हाला 2 दिलेत, 2 पैकी कुठलाही एक सोडवायचा आहे. जसं इथं 3 पैकी 2 सोडवायचे, इथं 6 पैकी 4 सोडवायचे, तसं इथं 2 पैकी 1 सोडवायचा आहे. आणि हा सेक्शन डी मध्ये एकच सोडवायचा असल्यामुळे तो किती मार्काला आहे, 4 मार्क्सला आहे. तर असा बघा, 4 + 3 7 + 8 15 + 6 21 and +4 25 असा हा आपला फर्स्ट युनिट टेस्ट. आणि सेकंड युनिट टेस्ट, कारण ती सुद्धा 25 मार्काची आहे, ती सुद्धा किती तासाची असणार आहे, 1.5. मग ते केमिस्ट्रीसाठी सुद्धा 25 मार्काची, हाच पॅटर्न, बायोलॉजी साठी सुद्धा 25 मार्काची, हाच पॅटर्न. अशा पद्धतीनं सेक्शन 4 मध्ये तुमचा प्रत्येक पेपर असणार आहे. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. मग 1 मार्काचे, सेक्शन बी मध्ये 2 मार्काचे, सेक्शन सी मध्ये 3 मार्काचे आणि सेक्शन डी मध्ये 4 मार्काचे. हे लॉंग आन्सर, हे शॉर्ट आन्सर फर्स्ट, शॉर्ट आन्सर सेकंड, आणि ह्याच्यामध्ये पहिला MCQ, दुसरा VSA, अशा टाईपचे सहसा क्वेश्चन असणार आहे. तसंच जर आपण 50 मार्क्सच्या एक्झामसाठी गेलो, टर्मिनल एक्झाम, ओके, टर्मिनल एक्झाम पॅटर्न अँड कितीच मार्काची, 50 मार्क्स, ओके. अँड याच्यासाठी टाइम ड्युरेशन जो त्यांनी दिलेला आहे, दॅट इज 2.5 hours, म्हणजे 2.5 तासाचा हा पेपर असणार आहे. परत याच्यामध्ये सेक्शन ए, याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 7 MCQ विचारणार आहे. त्याच्यामध्ये बघा, क्वेश्चन नंबर 2 7 तुमचे VSA असतील. 50 मार्काच्या पेपर बद्दल बोलायला, तिथलं बघा पेपर पॅटर्न आणि इथला फरक बघा. 7 MCQ 7 मार्क, 7 VSA 7 मार्क. तसंच सेक्शन बी, या सेक्शन बी मध्ये तुम्हाला टोटल 8 देतील, आपलं 11 देतील. 11 मधले तुम्हाला 8 सोडवायचे, कुठलेही 8. यू हॅव द इंटरनल चॉईस, यू हॅव द एक्स्ट्रा 3 क्वेश्चन्स. आउट ऑफ 11 यू हॅव टू सॉल्व 8 क्वेश्चन्स. 8चे आन्सर लिहायचे तुम्हाला. सेक्शन बी आता तुम्हाला माहिती झाले 2 मार्काचा आहे, सी 3 मार्काचा आहे, डी 4 मार्काचा आहे, ए 1 मार्काचे. तर याच्यात 8 पैकी आपलं 11 पैकी किती सोडवायचे, 8 सोडवायचे. मग एक प्रश्न 2 मार्काला, म्हणजे हा किती मार्काचा झाला, 16 मार्क, 7 मार्क, 7 मार्क, ओके. सेक्शन सी अलग लक्षामध्ये, याच्यामध्ये तुम्हाला परत 4 आणि 6 किती आहेत घ्यायचे, तुम्हाला परत 4 सोडवायचे. किती पैकी, 6 पैकी. 6 पैकी 4 सोडवायचे. इच क्वेश्चन फॉर 3 मार्क्स, देअरफॉर हिअर इट इज 12 मार्क्स. हा किती मार्काचा आहे, 12 मार्क्सचा आहे. आणि सेक्शन डी, हा जो सेक्शन डी आहे, याच्यामध्ये तुम्हाला 2 सोडवायचे. किती देतील त्यांनी, 4 देतील. 4 पैकी कुठलेही 2 सोडवायचे. हा 4 मार्काचा आहे. मग 4 2 8. तर आता बघा, 7 आणि 7 14, 14 आणि 16 30, 30 आणि 12 42, 42 आणि 8 50. अलग लक्षामध्ये अशा पद्धतीने हे 50 मार्काचा पेपर पॅटर्न. सेक्शन ए मध्ये 7 MCQ, 7 VSA व्हेरी शॉर्ट आन्सर. हे शॉर्ट आन्सर तुमच्या जो सेक्शन बी आहे, शॉर्ट आन्सर फर्स्ट, याच्यामध्ये 8 सोडवायचे. इच क्वेश्चन फॉर 2 मार्क, म्हणून 8 2 16. सेक्शन सी मध्ये शॉर्ट आन्सर सेकंड, याच्यामध्ये 4 सोडवायचे, 6 पैकी 12. म्हणजे इथं तुम्हाला 2ची चॉईस आहे, 2 कुठलेही तुम्हाला जे अवघड वाटतात ते सोडून द्यायचे. आणि इथं 4 पैकी किती सोडवायचे, 2 सोडवायचे. तर बघा, इथं 1 पैकी 2 होते, इथं 4 पैकी किती सोडवायचे आहेत, 2 सोडवायचे आहेत. अलग लक्षामध्ये. आणि नंतर तुमचा जो आहे कोणता, फायनल पेपर, अॅन्युअल एक्झाम पेपर जो आहे, तो अॅन्युअल एक्झाम
annual exam paper pattern that is of 70 marks. हा किती मार्काचा आहे? 70 मार्क्स आहे. या 70 मध्ये परत सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1, याच्यामध्ये जवळपास तुम्हाला 10 MCQ आहेत. जसं टर्मिनलला 7 होते, आता वाढत चालले पेपर, कारण 70 मार्काचा आहे. 3 hours, किती तासात सोडवायचं आहे तुम्हाला? 3 तासात. 10 MCQs, 8 VSA. देअरफॉर टोटल किती मार्क झाले? क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 म्हणजे सेक्शन ए झाला 18 मार्काचा. देन सेक्शन बी मध्ये आता इतर तुम्हाला 8 सोडवायचे, पण चॉईस कितीची आहे? आता इथं 12 पैकी किती सोडवायचे? 8. आणि इच फॉर 2 मार्क्स, म्हणून 8 2 जा 16. सेक्शन सी 3 मार्काच्या प्रश्नांचा, इथं सुद्धा तुम्हाला 8 सोडवायचे. दे हॅव गिव्हन 12 क्वेश्चन्स. मीन्स हेअर यू हॅव द इंटरनल चॉईस. इथंही चॉईस आहे, इथंही चॉईस आहे. 8 सोडवायचे 12 पैकी. 8 त्रिक 24, 8 3 जा 24. बरोबर आहे, हा 24 मार्काचा. अँड देन ऍट लास्ट जो शेवटला आहे तो आहे सेक्शन डी. या सेक्शन डी मध्ये तुम्हाला किती सोडवायचे आहेत? टोटल 3 सोडवायचे आहेत. किती देणार आहेत ते? 5 देतील. 5 पैकी 3 सोडवायचे, 4 मार्काला आहेत. 3 चौक 12, 3 4 जा 12. म्हणजे बघा 18 16 34 and 24, 68 plus 58 and 12 70. लक्षामध्ये हे असा हा तुमचा 70 मार्काचा अॅन्युअल पेपर पॅटर्न. आणि हे अॅन्युअल एक्झाम बरोबर एक तुमची असते प्रॅक्टिकल एक्झाम. अलग लक्षामध्ये, प्रॅक्टिकल एक्झाम म्हणजेच प्रात्यक्षिक परीक्षा. वर्षभर जी काही आपण थेरी त्या विषयाची शिकतो, त्या थेरी विषयाचा आपल्याला स्वतः त्या विषयात काय प्रॅक्टिकली करता येईल. एखादी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, एखाद्या प्राण्याची असेल किंवा एखाद्या कॉकरोचची असेल, किंवा जुन्या सिलेबसमध्ये डायरेक्ट आपण लाईव्ह क्रिएचर्सला आपण किल करून त्याचं डिसेक्शन वगैरे करत होतो. पण आजकाल पर्यावरणाचा समतोल ढासळत असल्यामुळे सगळं प्लास्टिक मटेरियलमध्ये आता हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम यायलेत. बायोलॉजीमध्ये, केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या केमिकल टेस्ट आपण रिॲक्शन करतो. ती रिॲक्शन आपण डायरेक्ट स्वतः हातात टेस्ट ट्यूब घेऊन कशी करायची. व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस असेल, तुमचे क्वालिटेटिव्ह अनालिसिस असेल, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस असेल, प्रिपरेशन ऑफ कंपाऊंड असेल. इथं आपण वर्गामध्ये एखादा कंपाऊंड कसा तयार झाला याची रिॲक्शन लिहितो, पण तोच रिॲक्शन त्याला टेम्परेचर किती दिलं, स्वतः हिटिंग करणं, स्वतः त्या टेस्ट ट्यूबमध्ये तो कंपाऊंड तयार करणं. वेगवेगळ्या तुमच्या इन्स्ट्रुमेंटचा वापर कसा आहे, कोणतं इन्स्ट्रुमेंट कसं वापरायचं, हिटिंग कशी करायची, मिक्सचर कसे तयार करायचे, सोल्युशन्स कसे बनवायचे, स्वतः हातानं सोल्युशन बनवणं, नॉर्मल सोल्युशन, मोलार सोल्युशन, हे अशा वेगवेगळ्या स्वतः प्रॅक्टिकल करून बघणं. स्वतः त्याचा अभ्यास तर थेरीमध्ये केलाय, पण त्याला प्रॅक्टिकलमध्ये रूपांतर स्वतः हाताने त्याला हँडल करणं, हे म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम असते. जेणेकरून आपली स्किल डेव्हलप होते. कुणामुळं? प्रॅक्टिकल.